सॉरी नेक्स्ट टाइम. कसं पार्सल करणार टमाटर? अरे दाखवतो. काय वाटतं काय झालं असेल एवढं वेल मेंटेन. पूर्ण सापुतारा एकदम सर्कल आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला डायरेक्ट रोडच्या बाहेरून मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करतोय. कारण असं की तुम्हाला रात्रीचं स्टे दाखवलं नाही शकलो कसं आहे आमचं स्टे. तर तुम्हाला मी मॉर्निंगला स्टे दाखवतो कसं आहे. सॅफ्रॉन व्हॅली करून स्टे आहे. नियरेस्ट आहे, डायरेक्ट लेक व्ह्यूच्या नियरेस्ट आहे. छान सुंदर अशी जागा आहे बघा. रूम्स पण अफोर्डेबल प्राईसमध्ये तेव्हा मस्त गार्डन व्ह्यू वगैरे आहे. शेवरती 2 रूम्स आहेत. खाली आमच्या बाईक्स पार्क आहेत. तिथे बघा, तिथे आमचे बाईक पार्क आहेत. आणि एंट्रन्स अशी आहे, दाखवतो अशी काहीतरी एंट्रन्स आहे. शूज वगैरे इथं काढायचे आणि इथून रूम्समधून डायरेक्ट बाहेर या साईडला हा बघा लॉन एरिया आहे. तिथं तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. आणि असं काहीतरी लॉन एरिया आहे. पाळणे वगैरे आहेत. ब्रेकफास्ट करायला जागा आहे. 2 झोके आहेत आणि असे काहीतरी रूम्स आहेत मागून. हे आमचे 2 रूम्स आहे. हा पूर्ण 1 BHK नाही 2 BHK. हा सॉरी 2 BHK रूम पूर्ण आमचे आहेत. आणि असं डायरेक्ट लॉन एरिया आहे. प्रॉपर्टी भरपूर छान आहे आणि रूम्स पण स्वस्त दरात भेटतात. बघा असं काहीतरी व्ह्यू आहे. आणि ते बघा रूममधून हे तुम्हाला समजलं काय आहे. हे आहे पर्टिक्युलरली जे काय म्हणतात त्याला, पॅराग्लायडिंग ज्यांना करायची असेल त्यांना पॅराग्लायडिंगचं इथं डायरेक्ट इथूनच टेक ऑफ होतील आणि इथून डायरेक्टली त्या साईडला. कारण की हवा या साईडची, त्या साईडला पण व्ह्यू छान आहे. तर रस्ता आहे त्या साईडला, व्ह्यू छान आहे. तर ही पण प्रॉपर्टी भरपूर सुंदर आहे. मागं व्ह्यू पण सुंदर आहे आणि आम्हाला स्वस्त दरात भेटली ही प्रॉपर्टी. 2 BHK समजा 1,500 रुपये पर नाईट आणि 3,000 रुपये 2 दिवसाचे. असे 2 BHKचे आमच्यासाठी गेलेत. आणि छान सुंदर प्रॉपर्टी आहे. बघायला गेलं ती गर्दी बिलकुल नाही आहे. इथं तुम्ही विचार कराल महाबळेश्वरपेक्षा इथे चांगली एरिया आहे आणि गर्दी लय कमी. स्ट्रॉबेरी तुम्ही एन्जॉय करू शकता इथे. स्ट्रॉबेरी भरपूर स्वस्त दरात भेटतात. 50 रुपये 100 रुपये आणि हवं तेवढ्या स्ट्रॉबेरी तुम्ही खाऊ शकता. आणि वातावरण पण भरपूर थंड आहे. भरपूर चिल्ड वातावरण आहे. आणि उन्हात पण आम्ही उभं आहे तरी काहीच नाही. आता बघूयात, बाकीचे सगळे तर झोपलेत. आता थोड्या वेळात आम्ही ब्रेकफास्ट करू. सगळे फ्रेशअप होतात. ब्रेकफास्ट केल्यानंतर मी तुम्हाला ब्रेकफास्ट आम्ही काय करतो ते बघूयात. काय अवेलेबल आहे ब्रेकफास्ट ते बघूयात. मी तर फ्रेशअप होऊन आंघोळ वगैरे करून रेडी आहे. तर थोडा वेदरचा आनंद घ्या. ठीक आहे. तर आता सगळे फ्रेश होऊन आलेत खाली. हे बघा सगळ्यांचे चेहरे. झाली का झोप? झाली नाही. नाही झोप झाली. तेच म्हणतोय. आता सगळं मस्त फ्रेशअप होऊन आलो खाली. वेदर भरपूर चांगलं आहे. आणि आता मी ब्रेकफास्ट ऑर्डर केलं आहे. 2 कॉफी आणि 2 चाय आणि 2 पोहे आणि 2 मॅगी. बघूया आता कसं टेस्ट होतं. आलं की दाखवतो. ओके. असं काहीतरी आमचा नाश्ता आला आहे. 2 मॅगी, पोहे, मस्त स्ट्रॉबेरी सकाळी. कशी आहे टेस्ट पोह्यांची? हो, जेन्युइन रिव्ह्यू दे. मॅगी तर काय मॅगी असते. मस्त पोट
ये भी वुमन पता है वो एस लगा दिया मैंने। अपर मेरे साथ में कभी इंग्लिश में बात किया है? नहीं हिंदी में बात की है। हाताने असं कंट्रोल करत हो गया। तर मस्तपैकी रेडी झालेत पोरी या खतरनाकमध्ये. आणि आता बाईक स्टार्ट करतो आणि तुम्हाला तर कुठल्या स्पॉटला झालं ते कुठं थोडं गाडीला कोल्ड स्टार्ट देऊया. कोल्ड स्टार्ट देऊया. असं काहीतरी दुकान आहेत सकाळची. ना अशी काहीतरी म्हटलं दुकान आहेत सकाळची. आता आम्ही चाललो महादेवच्या मंदिराकडे. अच्छा विदिन 0 मिनिटात आम्ही पोचलोय. आता बघा हा मंदिर किती मस्त आहे. आमच्या स्टे पासून हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. छान सुंदर असं स्टे. महादेवाचं मंदिर आहे नागेश्वरांचं. सुंदर आहे किती पीसफुल. असं काहीतरी सापुताराची लेक आहे. एवढी भारी आणि एकदम वाईड अशी. भरपूर सुंदर आहे. पूर्ण प्रॉपर बोटिंग वगैरेचं ऑप्शन आहेत. आणि इथं असं मंदिर आहे या साईडला. आणि प्रॉपर तिथे हे काय म्हणतात त्याला तिथे फोटोज वगैरे काढायसाठी, तिथं बोटिंग वगैरे करायसाठी. आणि रस्ता इथून आहे म्हणजे प्रॉपर असा गोल सर्कल आहे. हे बघ दिसतंय. तर मग आपण जाऊया या साईडला. तर असं काहीतरी आय लव्ह सापुतारा. हे तुम्ही स्क्रॅच कार्ड बघताय. रँडमली पर्सन अपिअर झाला आमच्यासोबत आणि आम्हाला स्कॅम करायला बघत होता. जेणेकरून आम्ही त्याचं कार्ड घेऊ आणि त्याच्या कार्डने त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसॉर्टला आम्ही व्हिजिट देऊन ते स्क्रॅच करून आम्ही बघूया की कुमार स्क्रॅच ओपन करायचं. स्क्रॅच नाही करायचं. आलंय का काय? बेटर लक नेक्स्ट टाइम. 90% हेच ऑप्शन येतो. बेटर लक नेक्स्ट टाइमचाच येतो. सॉरी काय सॉरी नेक्स्ट टाइम. याच्यात सर 4 ऑप्शन आले. 4 मधनं एक भेटणार. इकडे व्हिडिओ जरा ओके. या हिला बॉक्सला भेटलं स्क्रॅच करायचं. स्क्रॅच केल्याच्या नंतर जसं की ऑप्शन ए येईल तर तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी भेटणार फ्री ऑफ कॉस्टमध्ये. बी ऑप्शन येतो तर याच्यात तुम्हाला 3 नाईट 4 डेज अकोमोडेशन और 25,000 रुपीज 25,000चं पॅकेज आमच्या कंपनीकडनं. आणि 3 नाईट 4 दिवस स्टे आहे. व्हॅलिटी 1 वर्षाची. 1 वर्षामध्ये इंडियामध्ये तुम्ही याला कुठं पण येऊ शकता. गोवा, महाबळेश्वर, मनाली, शिमला, उटी, नैनिताल, मसुरी, लोणावळा म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये. फक्त GST तुम्हाला पे करावं लागेल. किंवा जेव्हा स्टे असाल तेव्हा. आता पे नाही करायची. सी ऑप्शन येतो तर ऑन रोड ओच आहे आणि डी येतं तर 15,000 कॅश आहे. पण पूर्ण 15,000 नाही भेटणार. GST कट करूनच भेटणार 15,000. आणि 4पैकी बाय मिस्टेक जर का ब्लँक आलं तर मग तुमची चॉईस. तुम्ही 4तून कोणतेही चॉईस करून घेऊ शकता. ब्लँक आलं तर म्हणजे एक गिफ्ट तुम्हाला गॅरंटेड भेटणार. पण 3 कंडिशन आहेत गिफ्ट घेण्यासाठी. एक तुमचं तिथं ID प्रूफ लागेल बघा. दाखवावं लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काय पण. हे बघा आता आम्ही फिरतोय पूर्ण सापुतारा एकदम सर्कल आहे. हे बघा इथे थांबले आणि आम्ही आता पूर्ण सर्कल मारलाय. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही. पण तो बघा गोंडोला राईड बघा दिसतंय ते तिथून तिथपर्यंत फक्त 70 रुपये 77 रुपीज. आता अंडर मेंटेनन्स आहे, बंद आहे. पण छान आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करू शकतो इथं. लय बेकार उतरण आहे.
एकदम खाली 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 खाली. एकदम स्लोपिंग रस्ता आहे. MH04 रस्ता बघा. सुंदरसा असा डबकं. सुंदरसा अशा ठिकाणी बंद आहे का बस. बघ बघ तुझा हातात, तुझा मोबाईल हातात आहे ना म्हणून. शेतात चाललोय का कोणाच्या? अलंकार कोणाच्या शेतात चाललोय का आपण? बघा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा डॅम दांडोली. कुठला रे अलंकार? काय नाव आहे त्याचं? धानोली डॅम. किती सुंदर आहे बघा. मस्त आम्ही खाली असं बसलोय, खायला खात असं खायला घेऊन आलोय. मी मागे बसली आहे बाय. हा खायला घेऊन आलोय. मस्त जांभळाच्या झाडाखाली. फक्त इथं भाजी नाही तर चिकन बिकन मस्त भाजी होता. इथं पोल्ट्री पण आहे. जबरदस्त मध्ये जेवण म्हणून लय भारी झालं असतं. सावलीत बसून डॅमचा आनंद लुटतो. पूर्णपणे ऑफ रोडिंग चालू झालेली. वरती चढताना परत सेम रस्त्याने. रस्त्याची कंडिशन भरपूर खराब होती. आता बघा दगडी किती आहेत आणि हे रस्ता बघा. गाडी पूर्ण व्हायब्रेट होते, हँडल पूर्ण व्हायब्रेट होते, पण चालवायला भरपूर मजा येते. आता चाललो आम्ही जेवायला. जेवणाची वेळ झाली आहे. चांगल्या रेस्टॉरंटच्या शोधात चाललो आहे. बघूया कुठं चांगलं जेवण भेटतंय. बरं रेस्टॉरंट आहे. आता आम्ही जेवायला चाललो इथून लक्ष्मी रेस्टॉरंटमधून. काय आलं? पापडची साईज बघा केवढी मोठी. 20 रुपयाचा पापड बघा केवढा मोठा. बघ आणि हा 30 रुपयाचा पापड केवढा मोठा. नागरी पापड लय भारी आहे. हे घे अलंकार ट्रायस्ट कर कसा आहे. लय मोठी साईज आहे रे. कसला आहे? चांगला आहे. 30 रुपयात म्हणजे एवढा मोठा आणि साईज. कसला आहे पण समजतंय? नाचणीचं आहे. अच्छा नाचणीचं आहे. तूने ट्राय किया है? काजल आहे. हां किच्चा पापड जत्रेमध्ये भेटायचा माहिती तुला. तेव्हा तो मोठा पहिला 20 रुपयाला भेटायचा एवढा मोठा होता. आता हळूहळू सगळी क्वालिटीची कमी केली. असा मस्त एक पीस सॅलड आलेला आहे एकदम भरभरीत. एकदम भारी सॅलड आलं आहे. सोबत काकडी टमाटर कांदा टमाटर मस्त. 2-3 किलोमीटर भाजी आली. बैगन का भरता आणि मस्त शेव भाजी सॅलड रोटला आणि रोटी येतील. आता आम्ही टेस्ट करू म्हणजे मग सांगू. प्रॉपर काठियावाडी फूड एक नंबर. वांगाचं हे काढूया. वांगाचा भरता लय भारी लागतं. काही पण स्वस्त आहे. जसं माहिती नाही 120 रुपये एवढं घेऊन. शेवय पण 120 रुपये लय मस्त. हॉटेल लक्ष्मी म्हणून आहे. छान फूड आहे. दुसरा स्टॉल असेल मस्त एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये.
हार्डली 500-600 रुपयात तुम्ही पूर्ण जेवण जेवू शकता. किलो त्यांना जेवायला या. जेवायला या. काय खाते तू? भाकरी आणि वांग्याचं भरीत. रोटला आणि बैगन का भरता. रोटल्यावर बँगन का भरता. काठियावाडी फूड आहे ना. आता सध्या आलो आहे आम्ही. मस्तपैकी पोट भरून जेवण झालेलं आहे. एकदम पोट असं एकदम फुल झालं आहे. चालायच्या हालतमध्ये नाही ती पोरी एवढे जेवलेत. रोटले चपात्या रेटलेत नसते तर. आणि आम्ही आता आलो आहे आर्ट विलेज. आर्ट गॅलरी आहे छानवाली. बघा किती भारी भारी आर्ट आहेत ते. सुंदरपैकी आर्टवर्क्स आहेत. किती मस्त आहेत. सुंदर प्रकारचे आर्ट्स आहेत. किती सुंदर सुंदर आर्ट्स. किती मस्त आहे केलं तर. किती सुंदर आर्टवर्क आहेत. अशा तऱ्हेचे बॅचेस आहेत. दिस वन ना प्रॉपर बॉटलिंग पण आहे. मस्त बटरफ्लाईज. वॉलेट आहेत ना. हे बंडन आहेत पूर्ण. कुठलं प्रॉपर आर्टवर्क. तुमचे हे पण आहेत बघ मस्त. आणि ज्वेलरी आहे. प्रॉपर ज्वेलरी. चालू आहे. आणि मी ही गोष्ट घेतली एक ह्याचं चिमण्यांचा आवाज येतो. चिमण्यांचा आवाज येतो. दाखवतो मला एक डेमो. असा आवाज येतो. तर मी एक पीस घेतला आहे घरी. अक्षर वगैरे आवाज. 70 रुपीज पर इच. ठीक आहे. आणखी काय घेतलं तर दाखवतो तुम्हाला. वल्लभभाई कांतीलाल जल्लीभाई सवेरी मुंबई तीर्थ प्रवेशद्वार. असा एंट्रन्स आहे मस्त मंदिराचा. किती सुंदर मंदिर आहे. बंद आहे ना. बंद आहे. किती सुंदर मंदिर आहे. एकदम सुबक मूर्ती. काय हा जैन मंदिर आहे. अशी कोमल बोलते जैन मंदिर आहे. तर मग आम्ही जैन मंदिर बघायला आलो इथं. तिला आवड आहे. किती मस्त कारिगिरी आहे. किती सुंदर आहे. एकदम भरपूर सुंदर आहे. भरपूर सुंदर मूर्ती. छान मूर्ती आहे. मस्त. 5:30 वाजले आणि सनसेट पॉईंटला आलो आहे मी. सनसेट पॉईंटवर सनसेट होत आहे. काय वाटतं तुला काय झालं असेल इथे बघ. काय वाटतं काय झालं असेल. एवढं वेल मेंटेन ठेवलेल्या गोष्टी आहेत. ट्रिनिटी प्लाझा किती. तर इकडचे पॉलिटिशियन चांगलं काम करत असतील टुरिझम वाढवण्यासाठी. तो एक रिझन. आणि इकडचे पब्लिक थोडं वेल मॅनर्ड असतील. बघ ना एवढं मस्त सनसेट पॉईंटला एवढं टुरिस्टिंग प्लेस बनवलं आहे. सगळे बाकडे विकडे बसायला एवढं भारी असं बनवलं आहे. आणि पब्लिकच नाही. टुरिस्टच नाही आहे इथे. आज सॅटर्डे संडे असून लोक नाही आहेत इथे. हार्डली आम्ही 1-2 गाड्या बघितल्या बस.
बाकी लोकच नाही. आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आम्हाला या हॉटेलचं फूड एवढं आवडलं की आता मी ब्रेकफास्ट लंच केल्यानंतर परत डिनरला आम्ही इथंच आलो कारण की बाकी जागे तर तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेज भेटत नाही आहे आणि अंडी आम्हाला खायचे नाही. त्याच्यापेक्षा व्हेज फूड बेस्ट आहे. मस्त राईस घेऊ आणि काय काय ऑर्डर करतो आणि इथून घेऊन आम्ही रूमवर जाणार आहे खायला. इथं नाही जेवणार आहे थंडीत इथं खायपेक्षा असं आम्ही विचार करतो घेऊन जाऊया आणि रूमवर आरामात बसून दिसतंय. परत दाखव कसं पार्सल करणार टमाटर. अरे दाखवता टमाटर कसं पार्सल करणार. दाखव काय मी कुठून दाखवू. म्हणजे पापड सिम्पल आहे ते शेव वेगळी त्याला सांग. कांदा टोमॅटो वेगळं त्याला सांग. पापड वेगळं त्याला सांग. आपण तिकडे जाऊन त्याला असेंबल करूया ना. हे काय स्नोफॉल खाना खाने की शुरुआत करते हैं. मस्त ऐसा सॅलड दिला आहे आम्हाला त्याच्यासोबत जेवण. वैसे 2 मसाला पापड़. डब्बे में क्या है डब्बा खोलो. एक डब्बा. ये मस्त खिचडी मसाले भात पालक पनीर दाल फ्राय भेंडी मसाला आणि कढी आहे. एवढं भारी जेवण आहे. मस्त आता जेवूया एकदम भारीमध्ये. तगडा जेवूया. थंडी पण भरपूर आहे. हलके फुलके आणि मग भेटूया. चलो बाय. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता झोपा.